भाऊ मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ, अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे. नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही. जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही पण मागणी केली होती भाऊ. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे. तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असे द्यावं, असे आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे. मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या एरियात आपल्या या पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये IIM सारखं सेंटर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत 1982 पासून आतापर्यंत भाड्याच्या याच्यात होती भाऊ. तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली, त्याचं काम चालू झालं. IIM सारखं इन्स्टिट्यूट झालं, शेजारी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होते, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होते, तिकडे RTO झालेलं आहे. असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना 2014 ते 19 आणि नंतर आता या काळामध्ये मंजूर झालेले आहेत. मी मनापासून पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो. एक मी आपल्याला CM साहेबांच्या देखत सांगतो, आता मला योगेश पण सांगत होता, कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, परंतु उगीच कुठल्या तरी बातम्या देऊ नका. काही बातम्या देतात. परवा काय बातमी दिली, अरे एकनाथराव शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर. त्यांना काय घेणं देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते. आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची. मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा 10वीची परीक्षा आहे, ती एकुलती एक असल्यावर ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं. त्याच्यावर ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. TV चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार, आता तसं होणार, आता हे तिथं अमकं काय पुरलंय, तमची शिंग पुरली काय. अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना, राज्याचं भलं कशात आहे. परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत. तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय. आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली. दादा त्याच्याशिवाय आम्हाला TRP मिळत नाही. अरे तुझा TRP मिळायला वर्षा कशाला पाहिजे, ही कुठली पद्धत. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92 मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवलं. 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो. आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018 मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला शोभे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे.